नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या मुलांना आमदार बनणं हे कठीण नाही आहे. ते होत आलंय, होत राहील. पण अशा पट्ट्यातून की जो कापसाचा भाग म्हणून ओळखला जातो, कॉटन ट्रॅपमध्ये अडकलेला हा पट्टा, तिथला एखाद्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलानं वक्तृत्वाच्या जोरावरती समाजकारण करणं, समाजकारणातून राजकारणात येणं, पुरोगामी विचार मांडून एखाद्या राजकीय पक्षानं त्याला आमदारकी देणं, हे विशेष आहे. आणि ती किमया साधली आहे अमोल मिटकरी या शिवव्याख्यातानं. ते आज आमदार बनलेले आहेत. सोमवारी कदाचित ते आमदारकीची विधान परिषदेची शपथही घेतील. आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत. अमोल मिटकरीजी, तुमचं स्वागत आहे झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये. अनेक आमदार बघितले. बहुतेक वेळा जय जिजाऊ जय शिवराय. एखादा माणूस जेव्हा आमदार बनतो तेव्हा त्यानं काही ना काही राजकारण केलेलं असतं. तुमची पाटी कोरी आहे. तुम्ही असं काही राजकारण केलेलं नाही की तुम्हाला आमदार बनवावं. पण तुमचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? जेव्हा देशभरात मोदी लहर होती, सगळीकडं भगवं वातावरण होतं, तेव्हा तुम्ही पुरोगामी विचार मांडले. सर्वसामान्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. किंबहुना अजित पवारांसारख्या एका राजकारण्यानं तुम्हाला निवडणं, या सुद्धा तुमचं मोठेपण आहे. मला हेच जाणून घ्यायचं आहे की शिवव्याख्याता बनणं, संभाजी ब्रिगेडमध्ये जाणं, तिकडनं पुरोगामी विचार मांडणं आणि राष्ट्रवादीचा आमदार बनणं, हे एवढं सहज आणि इतक्या लवकर कसं झालं? जय जिजाऊ जय शिवराय जय भीम. सर्वप्रथम झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून मी अभिवादन करतो. आणि आज मला आशिषजी आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलण्याची संधी प्राप्त करून दिलीत. सर्वप्रथम आपले आभार. आपण कदाचित सोमवारी माझा शपथविधी होईल असं जरी म्हटलं असेल तर तो शपथविधी जवळपास होणारच आहे सोमवारला. आणि हा जो प्रवास तुम्ही मांडलाय, साधारणपणे एक शिवव्याख्याता, तिथून संभाजी ब्रिगेड सारख्या पुरोगामी विचाराच्या संघटनेमध्ये काढलेला एक 10-12 वर्षाचा एक प्रदीर्घ कालखंड, आणि प्रस्थापित लोकांच्या राजकारणाच्या, म्हणजे ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रामध्ये जात होतं त्यामध्ये व्यथित होऊन एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या पुरोगामी विचारधारेला साजेशा असणाऱ्या पक्षाची कास धरून इथपर्यंत जो मी आलोय, निश्चितच यामागं सामाजिक तपश्चर्या सुद्धा खूप मोठी आहे. आणि बऱ्याच लोकांना कदाचित असं वाटतं, म्हणजे आज मी काही न्यूजपेपरच्या बातम्या पाहत होतो की माझ्या काही अवतीभोवतीच्या परिसरात अनेक लोकांना असा आश्चर्याचा धक्का बसला की इतक्या कमी वेळात अमोल मिटकरीला इतकं मोठं स्टँड का दिलं गेलं पक्षाकडून. तर निश्चितच तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण होतं, नरेंद्र मोदीजी असतील किंवा आताही तुमच्या चॅनलवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी फार मोठ्या पॅकेजच्या घोषणा केल्या, त्या कधी अंमलात येतील मला माहित नाही. पण निव्वळ शेतकऱ्यांना आश्वासनं देणं, झुलवत ठेवणं आणि शेतकऱ्यांना अगदी शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचं धोरण महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात स्थापित झालं, याबद्दल मी व्यथितच होतो. आणि एक संधी मला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती संधी आणि तो स्टेज शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून निर्माण करून दिला. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी सुद्धा मला योग्य ती संधी त्या ठिकाणी बोलायला दिली. आणि त्याचं परिवर्तित आमच्या महाविकास आघाडीचं सरकार त्यामध्ये आलं. आमचा सुद्धा त्यामध्ये मोठा सहभाग सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे. आणि इथून पुढचं मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे, कारण निवडणुकीचे पोल ज्या दिवशी येत होते त्या दिवशी मी आपल्या स्टुडिओमध्ये रात्री 9 वाजता होतो. त्याच्यामुळे साधारण मी फार जवळून हे सगळं राजकारण पाहिलं. मात्र मला खूप आनंद वाटतो की देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय जयंतजी पाटील साहेब आणि सर्व पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या अतिसर्वसामान्य कार्यकर्त्याला आज आमदार बनवलं. हा माझ्यासाठी फार गौरवाची बाब आहे. ठीक आहे. तुम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये होतात आणि जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेडमध्ये काही नेते तयार झाले, त्यातले तुम्ही एक आहात. पण त्याआधी सुद्धा तुम्हाला हा इतिहास माहिती असेल की नाही माहिती नाही, पण आता सध्याचे जे हिंगोलीचे खासदार आहेत, आधी नांदेडचे आमदार होते हेमंत पाटील, हे सुद्धा संभाजी ब्रिगेडमधूनच पुढे आले आणि आज खासदार आहात, तुम्ही आमदार आहात. प्रश्न हा नाही आहे की तुम्ही संभाजी ब्रिगेडमधून आला. प्रश्न हा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचं गुणगान करताना
त्यांच्याविषयी व्याख्यान देताना तुम्ही त्यांना समकालीन केलं. म्हणजे कसं केलं? तुमच्या घरातला शिवाजी, तुमच्या घरातला संभाजी. आज जर का मी तुम्हाला विचारलं की आज महाराष्ट्राला शिवाजी महाराज कळले आहेत, संभाजी राजे कळणं फार गरजेचं आहे, काय सांगाल? निश्चितच आता जे तुम्ही हेमंत पाटील साहेबांच्या बाबतीत जे या ठिकाणी बोललात की हिंगोलीचे खासदार सुद्धा याच चळवळीतून आलेले आहेत. मी सुद्धा याच चळवळीतला नेता नव्हतो, मी मात्र कार्यकर्ता होतो आणि आजही विचाराने पूर्णपणे कार्यकर्ताच आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना जो खरोखर मनापासून आत्मसात करतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्ही हेमंत पाटील साहेबांच्या रूपानं दिलं असलं तरीही यावेळी प्रस्थापित 20 वर्षाच्या एका खासदारांचा पराभव करून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दिल्लीत जे निवडून गेले ते सुद्धा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची छबी आणि त्यांचा इतिहास तो मांडला त्यामुळेच गेलेत. आणि मी सुद्धा सातत्यानं या चळवळीच्या माध्यमातून खेड्यापाड्यात जाऊन आपल्या पद्धतीनं जेवढं काही शक्य होत असेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्रच हे राजकारणाच्या चौफे रंगाने जर आपण पाहिलं तर ते फार वेगळे वेगळे पैलू त्यामध्ये दिसतात. साहित्यिक संभाजी महाराज वेगळे, राजकारणावर पकड घेणारे संभाजी महाराज वेगळे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती वेगळे, स्वतःच्या पत्नीला एक त्या ठिकाणी दर्जा राज्यपालाच्या पदाचा दर्जा देणाऱ्या म्हणजे श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई असा राज्यकारभाराचा दर्जा शंभूराजांनी दिला. हे चरित्र मला भावलं आणि जो कोणी चरित्र हे आत्मसात करेल तर ही 3 उदाहरणं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जी आता सांगितलीत तर नक्कीच राजकारणाचा एक मोठा टप्पा गाठता येतो असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराची सुद्धा किती गरज महाराष्ट्राला आहे हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. कारण आता इथून पुढे जर महाराष्ट्र खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा, बळीराजाचा, कष्टकऱ्याचा निर्माण करायचा असेल तर याच विचाराची कास धरली पाहिजे असं मला वाटतं. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं लक्ष तुमच्यावरती गेलं आणि त्यांनी तुम्हाला शिवसंघर्ष यात्रेत पुढे केलं. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सोबत तुम्हालाही या यात्रेत त्यांनी पुढे केलं आणि मग राज्यभर ही शिवसंघर्ष यात्रा झाली. मला प्रश्न हाच विचारायचा आहे, जेव्हा अजित पवारांनी तुमची निवड केली तेव्हा अजित पवारांना हे माहिती होतं की या माणसाचं काय करायचं आहे, पण तुम्हाला हे माहिती होतं का की काका दादा ताईच्या पक्षामध्ये तुमचं काय होऊ शकतं? नाही बघा, राजकीय पार्श्वभूमी मला नक्कीच नाही किंवा राजकीय अभिलाषा म्हणून जर मला जायचं असतं तर मी भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात वाहवत गेलो असतो. मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की अजितदादांची माझी भेट ही बारामतीला शारदा व्याख्यानमालेमध्ये झाली. हेही बरोबर आहे, पण तत्पूर्वी ती भेट होण्यापूर्वी मी आदरणीय पवार साहेबांचं लोक माझे सांगती हे चरित्र 2दा वाचून काढलं. त्यानंतर मला बारामतीला मी स्वतः जाऊन, म्हणजे लोक पवार साहेबांवर टीका टिप्पणी करतात, तुम्ही आता जसं सांगितलं तसं राजकारण आहे का राष्ट्रवादीमध्ये, अशा वेगवेगळ्या अंगाने फक्त आणि फक्त वेगवेगळ्या अंगाने त्या राष्ट्रवादी पक्षाकडे किंवा पवार साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. पण मी जे काही स्वतः अनुभवलं, मी काही प्रस्थापित घरामधला नाही, मला काही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, माझी प्रॉपर्टी जे 9 उमेदवार आहेत त्यातली सर्वात गरीब उमेदवार म्हणून मी आता एका वृत्तपत्राला मी माझी प्रॉपर्टी बघितली. साधारणपणे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या राजकारणामध्ये मला असं कुठं काही जाणवलेलं नाही. पवार साहेबांनी जे कर्तृत्व केलं ते मी स्वतः म्हणजे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी स्वतः बारामतीला जावं, विद्या प्रतिष्ठानचं कार्यक्षेत्र पाहावं, क्वालिटी एज्युकेशन तिथं मिळतं, तिथं निर्माण केलेला उद्योग टेक्स्टाईलच्या माध्यमातून अजितदादांनी, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे हे सुद्धा पाहावं. म्हणजे हे पवार कुटुंब, पवार फॅमिली जी आहे ती आम्हाला आमच्या फॅमिलीसारखी पवार साहेबांचं कुटुंब वाटत आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मी राजकीय पक्ष कमी म्हणून पाहतो, पण एक परिवार म्हणून त्या ठिकाणी पाहतो. मात्र मला दादांनी, खासदार डॉक्टर कोल्हे साहेबांनी शिवस्वराज्य यात्रेमध्ये खरोखर सन्मानाचं स्थान दिलं. मला वाटत होतं की ज्या वेळी संधी येईल त्यावेळी आपण आपल्या कला, जी काही वक्तृत्व कला माझ्याकडे आहे, नुसतं वक्तृत्व असून चालत नाही. कारण अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांच्या भाषणाला लाखांची गर्दी असते, म्हणून काही त्यांची भाषणं मतात परिवर्तित झालेली नाहीत. वक्तृत्वाला जर कर्तृत्वाची थोडीफार झालर असेल किंवा त्यात थोडा प्रामाणिकपणा असेल तर नक्कीच ते लोकांना अपील होतं. माझं एकट्याचं त्यामध्ये काहीही योगदान नाही. अगदी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विशेषतः ईडीच्या नोटीस नंतर पवार साहेबांनी घेतलेल्या सभा असतील किंवा शेवटी साताऱ्याची सभा जी पावसामधली पवार साहेबांची झाली
त्या सभेमुळे या महाराष्ट्रातलं एक फार मोठं वातावरण बदललं. मात्र या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आणि स्टार प्रचारकाच्या म्हणजे पूर्ण इलेक्शन कॅम्पेनिंग मध्ये ज्या सभा मला घेता आल्या त्यामध्ये माझा खारीचा वाटा नक्कीच आहे, खारीचा वाटा आहे. हे पक्षश्रेष्ठींनी सुद्धा मला त्या ठिकाणी कौतुकाची थाप दिली. काल पवार साहेब पण म्हणले की तुमची जमेची बाजू हीच आहे की ज्यावेळी प्रस्थापित लोक पक्ष सोडून जात होते त्यावेळी मात्र तुम्ही पक्षाची भूमिका मांडत होते. आणि निश्चितच मला ज्या पद्धतीनं मिसगाईड केलं जातं साधारणपणे महाराष्ट्रात या कुटुंबाबद्दल तसं काहीच नाहीये. अगदी घरातल्या घटकासारखा मी आहे. मी अजून प्रामाणिकपणे सांगतो, कुठली जात, कुठला धर्म, किती प्रॉपर्टी, मी किती शिकलेलो आहे हे काही विचारण्यात आलेलं नाही. फक्त माझं कौशल्य पाहिलं, माझे प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांनी धडपड पाहिली, मला संधी दिली आणि योग्य संधीचं मी माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि आज आमदार म्हणून मी तुमच्या समोर, तुमच्या स्टुडिओ समोर बसलेला आहे. ठीक आहे. राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये तुम्ही आता जाणार आहात. विधिमंडळाचं राजकारण त्यात सहभागी होणार आहात. पुढची कारकीर्द ही खूप महत्त्वाची आहे, कारण आता तुम्हाला समाजकारण नाही तर राजकारण करायचं आहे, समाज उपयोगी राजकारण करायचं आहे. त्यासाठी तुमच्या भागातले जे प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही ज्या तालुक्यातून येता, अकोट, तुमचं गाव चोट्टा बाजारजवळ असेल, आजूबाजूचा जो परिसर आहे, हिवरखेड, तेलारा, दर्यापूर, हा सगळा रेगूर जमिनीचा म्हणजे काळ्या जमिनीचा पट्टा आहे. काही ठिकाणी खारपट्टा सुद्धा आहे. हा सगळा पट्टा कॉटन ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. बहुतेक शेतकरी हे कर्जबाजारी आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व तुम्हाला या सभागृहामध्ये करायचं आहे, याचं भान आलंय? नक्कीच. आता मी या राजकीय क्षेत्रामध्ये नवीन आहे हे सर्वांना मान्य आहे. पाहतील कदाचित काही लोक की नवीन आहे तर कशा पद्धतीनं. काल साहेबांनी मला ज्या ठिकाणी बोलावलं त्यावेळी सिल्वर ओकला हीच चर्चा झाली की साधारणपणे बाहेर भाषण देणं भाग वेगळा असतो आणि एका सभागृहामध्ये, विधिमंडळाच्या एका सभागृहामध्ये जबाबदारीनं बोलणं हे वेगळं असतं. मी ज्या भागातून येतो तो निश्चितच तुम्ही आता उल्लेख केला, हिवरखेड, तेल्लारा, चौटा बाजार, कुटासा, दहीहंडा, हा जो परिसर आहे हा तुम्ही पाहिलेला आहे आशिषजी, कारण तुम्ही त्या भागात शिकलेले आहात. हा पट्टा खारपान पट्टा आहे आणि तिथले कॉटन ट्रॅपमध्ये म्हणजे कपाशी जर सोडली, हरभरा जर सोडला, तूर जर सोडली आणि परंपरागत पिकं जर सोडली तर तिथं काहीही उगवत नाही. हेही तेवढंच खरं आहे. शेतकऱ्याची प्रचंड दयनीय अवस्था आहे. आजही या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची कपाशी घरात पडलेली आहे. मी काही फक्त एका जिल्ह्यापुरतं प्रतिनिधित्व करण्यासाठी काही मला ही जबाबदारी दिली नाही, तर अख्खा महाराष्ट्रामध्ये आता मला फिरावं लागेल, तो महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. राष्ट्रवादीची जी बलस्थानं आहेत आणि जी कमकुवत स्थानं आहेत त्यामधला आमचा भाग जो आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा, त्या पश्चिम विदर्भाचा भाग, तो अत्यंत कमजोर आहे. म्हणजे तिथे संघटनेची बांधणी होणं अत्यंत महत्वाची आहे. विधिमंडळामध्ये गेल्यानंतर खारपान पट्ट्याचा विकास आराखडा तयार करून, म्हणजे तिथं ज्या खारपान पट्ट्यातले जुने जाणकार लोक आहेत, ज्यांनी अनेक लेख लिहिले, ज्यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला, अशा लोकांची मी स्वतः जाऊन भेट घेणार आहे, त्यांची एक बैठक घेणार आहे. आणि आता तुमच्या चॅनलवर मला माहित पडलं की पुढच्या महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन असेल. त्या अधिवेशनामध्ये मला माहित आहे की साधारणपणे मला सुरुवात करायला थोडा वेळ लागेल, मला ते सभागृह समजून घ्यायला वेळ लागेल. त्यातल्या त्यात मी पुस्तकांमध्ये वावरणारा असल्यामुळे मी पूर्ण लायब्ररीचा फायदा त्या ठिकाणी उचलणार आणि प्रश्न कसे मांडायचे, लक्षवेधी कशी असते, तासिकेचा तास कसा असतो, वेगवेगळे भाषणं पाहणे, याचा अभ्यास मला करावा लागेल. कारण मला इथे आमदारकी भेटली म्हणजे मी फार सुखामध्ये, म्हणजे मला सुखाचा टप्पा आला असं नाही. उलट आता हा राजकीय संघर्ष सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पुढे जाईल. जसा जसा पुढे जात राहील तसं वेगवेगळा अभ्यास करावा लागेल. कारण आता मी एका योग्य ट्रॅकवर आहे, मला काही पथ्य आहेत आणि त्याचं पूर्ण भान ठेवून पक्षाने जी जबाबदारी दिली त्याचं काटेकोरपणे पालन करून मी माझ्या भागामधले प्रश्न सुद्धा मांडेल. कारण बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे आमच्याकडे, दुसरा व्यसनाचा प्रश्न फार मोठा आहे आणि आत्ताच्या काळामध्ये गोरगरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार भयंकर आहे आणि त्या संदर्भातच मला हे काम करण्याची संधी आहे. कारण कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबात जर मी जन्माला आलो तर माझं सुद्धा कर्तव्य बनतं त्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना माझ्या पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याचं. तर निश्चितच ते प्रश्न मी विधान परिषदेमध्ये माझ्या कौशल्याने मांडण्याचा प्रयत्न करेल. तिथे शशिकांत शिंदे साहेब माझे मार्गदर्शक आता आहेतच, त्याच्यामुळे हाऊसचं काम समजायला थोडा वेळ लागेल, पण मी प्रामाणिकपणे मात्र माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत राहील. अनुभवावरनं सांगतोय आणि तसाच प्रश्न विचारतोय अमोल मिटकरी. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाचीही सहज निवड होत नाही. शिवसंघर्ष यात्रेचंच घ्या, 2 बहुजन चेहरे, दोन्हीही शिवव्याख्याते किंवा एक जण
संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे आणि दुसरे शिवाजी आणि संभाजी महाराजांवरती व्याख्यान देणारे, दोघेही बहुजन असे नेते निवडलेले आहेत. अशांना पुढे केलेलं आहे. राष्ट्रवादीनं नवा बहुजन चेहरा विधिमंडळात आणलेला आहे आणि अजितदादांचे आमदार म्हणून तुमची ओळख होणार आहे. त्यामुळे तुमची सुद्धा लढाई विदिन राष्ट्रवादी ही फार वेगळी असणार आहे. नाही, तसं काही आशिष सर नसेल, कारण शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून दोन चेहरे जरी समोर आले असतील, मात्र हे चेहरे पवार साहेबांच्या आशीर्वादाने, अजितदादांच्या प्रेरणेने, सुप्रियाताईंच्या प्रेरणेने, सर्वांच्या प्रेरणेने आज महाराष्ट्राला दिसले. विरोधक ज्यावेळी टीका करत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे मुठभर एका समाजाचा पक्ष, भांडवलदाराचा पक्ष, प्रस्थापितांचा पक्ष, तर आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय अजितदादांनी जो न्याय आम्हाला या माध्यमातून दिला, जी संधी दिली, डॉक्टर खासदार अमोल कोल्हे साहेबांना केंद्रात संधी दिली, मला विधिमंडळात संधी दिली, तर निश्चितच महाराष्ट्राच्या तळागाळातील बहुजन समाज 18 पगड जातीमध्ये हा एक चांगला मेसेज पक्षामध्ये गेलाय. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचं राजकारण तुम्ही पाहताय, तुमच्या चॅनलवर अनेक नेते तिथले येऊन गेले. आदरणीय खडसे साहेबांबद्दल सुद्धा कशा भूमिका घेतल्या गेल्या, ठीक आहे, तो त्यांचा भाग असेल, त्यांचा वैयक्तिक भाग असेल, पण त्या तुलनेमध्ये आज मला खरोखर सांगताना अभिमान वाटतो की मी निवडलेला पक्ष, त्या पक्षाचे सर्व हे खरोखर मनापासून एक कुटुंबातलं प्रेम, कुटुंबाचा घटक म्हणून सांगतात. तिथं काल मला जे साहेबांनी गाईडलाईन दिलेली आहे सिल्वर ओकला, की इथून पुढे आपल्याला कशा पद्धतीने अभ्यासपूर्ण मांडणी केली पाहिजे, यावरूनच लक्षात येतं की निदान महाराष्ट्राच्या भविष्यातल्या राजकारणाच्या दिशा आता मराठेतर बहुजन समाज म्हणजे पुरोगामी चळवळीतून आलेल्या त्या विचारधारेच्या लोकांच्याच हाती असल्या तर हा महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं पुढे नेता येईल असं आकलन साहेबांचं आहे. साहेबांनी फार मोठा प्रदीर्घ राजकीय कालखंड पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला जी काही संधी दिली, एक मेसेज सुद्धा प्रस्थापित लोकांना दिला. विशेषतः भारतीय जनता पार्टी जे काही आरोप करत होते की बाबा इथे फक्त घोडा बाजार पैशाचा चालतो, तर माझ्या बाबतीत तर ते अपवादच घडलं आणि खासदार साहेबांच्या बाबतीत सुद्धा तो अपवाद घडलेला आहे. म्हणून दोन चेहरे आम्हाला जरी साहेबांनी संधी दिली, आणि आणखी तुमच्या चॅनलवर सांगतो, कोल्हे साहेब हे फार मोठे आहेत. त्यांनीच मला या चळवळीमध्ये म्हणजे या राजकीय चळवळीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनातच मी आलेलो आहे आणि निश्चितच भविष्यात सर्वांच्या मार्गदर्शनात मी उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, एवढं मात्र नक्की. ठीक आहे. अमोल मिटकरी, तुम्ही राज्यभर फिरलात राजकारणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून. तुमचा जो जिल्हा आहे अकोला जिल्हा, तो नॅशनल हायवे नंबर 6 वरती आहे. जिल्ह्याची जर का विभागणी बघितली तर जसं मी म्हटलं की कॉटन बेल्ट आहे, खारपान पट्टा आहे, इंडस्ट्रीयल बेल्ट हा अकोला शहरापुरती मर्यादित आहे. अकोट किंवा आणखीन काही कारंजा अशी जी गावं आहेत आजूबाजूची, ती स्वतःहून पुढे आलेली गावं आहेत. म्हणजे खामगाव असेल बाजूचं किंवा अकोट असेल, दर्यापूर असेल, हे सेल्फ सस्टेन्ड इकॉनॉमीची तालुका वजा शहरं आहेत. अशा भागातनं तुम्ही आलात आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात, उर्वरित महाराष्ट्रात आता फिरलात आणि राजकारणाच्या माध्यमातून, पवार कुटुंबियांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र सुद्धा बघितला असेल, तुमच्या भागाकडं काय नाही आहे जे इतरत्र वाढलेलं आहे, तुमच्या भागाकडं काय यावं असं तुम्हाला वाटतंय आणि आमदार म्हणून तुम्ही तसा प्रयत्न करणार? मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळी फिरतो, सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, तिथे खासदार म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांपासून राजाराम बापू पाटलांपासून सर्वांनी ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट केली किंवा बारामतीचा जो विकास झालेला आहे, म्हणजे तिकडे हिरवळ दिसते, तिकडे एक चैतन्य आहे, तिकडे एक आनंद आहे, तिकडे सोर्स आहेत, शेतकऱ्याला सुद्धा तिथं व्यवस्थित जल व्यवस्थापन आहे. त्या तुलनेमध्ये ज्या भागाचा उल्लेख म्हणजे हायवे नंबर 6च्या पट्ट्याचा उल्लेख जो तुम्ही आशिष सर केला, निश्चितच तिथं भयंकर अभाव आहेत त्या गोष्टीचा. कारण पाण्याचा मूळ स्रोतच नाही आहे आमच्याकडे. दोन महिने, 6 महिने म्हणजे पाऊस सुद्धा असा डिले होतो. पिण्याचं पाणी व्यवस्थित नसतं. शेतात बोरिंग करायची म्हटली तर तिथं सर्व खारं पाणी लागतं. वान प्रकल्प थोडा लांब आहे आम्हाला. माझा प्रयत्न असा असेल की जलसंपदा मंत्री माननीय जयंतजी पाटील साहेब आहेत, दादा आता अर्थमंत्री आहेत, तर निश्चितच त्या भागाचा भौगोलिक अभ्यास करून तिथं मला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही नवीन उपाययोजना करता येणार आहेत का,
जर तशा उपाययोजना झाल्या तर एक काम तर होईल की शेतकऱ्याला परंपरागत पिकं सोडून नवीन पिकं त्या ठिकाणी काही आकर्षित करता येईल, म्हणजे नवीन काही करता येईल का? म्हणजे कपाशीच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला काही घेता येतं का? पूर्वी करडी असायची, गहू असायचे, आता करडी आणि गव्हाचा पेरा सध्या बंद झालेला आहे. पण तेच ते पिकं पेरून पेरून सुद्धा शेतीचा पोत सुद्धा आता उतरलेला आहे. पण मला असं वाटतं की त्या भागामध्ये उद्योगधंद्याच्या निर्मितीकरता, शेतीच्या विकासाकरता पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं विकासाचं राजकारण आणि विकासाच्या राजकारणाला महत्व असतं आणि ते सामाजिक चळवळीत असताना सुद्धा मी सातत्यानं गडहिंग्लज असेल, सोलापूर, कोल्हापूर हा पट्टा जो आहे मी सातत्यानं फिरत आलेलो आहे. तिकडची हिरवळ मनाला खरोखर म्हणजे कृष्णा कोयना या नदीवर ज्या पद्धतीनं पिकं घेतल्या जातात तसा इकडे अभाव आहे. पण भविष्यात जलव्यवस्थापन करून काही मला त्या दृष्टीनं प्रयत्न करता येतील का आणि त्यासाठी मार्गदर्शन म्हणून, कारण पवार साहेबांना भेटताना जर कोणी कृषी क्षेत्राबद्दल जर काही विचारलं तर त्याचा प्रचंड आदर पवार साहेब करतात आणि त्या दृष्टीनं मी जशी जशी आता भेट साहेबांसोबत होत जाईल ह्याच महत्वाच्या मुद्द्यांवर साहेबांचं मार्गदर्शन घेऊन पुढे त्या पद्धतीनं एक आमदार म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून एका सभागृहाचा मी निश्चितच माझ्या पद्धतीनं पूर्ण न्याय देण्याचं काम करेल आणि ती काम मी जवळपास सुरू केलेलं आहे. फक्त थोडा वेळ लागेल, मात्र हळूहळू काही ना काही वेगळा बदल नक्कीच करेल आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एक चांगला मेसेज त्या निमित्तानं जाईल आणि पक्षाचं एक बळ सरकारमध्ये आम्ही आहोत, महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे कुठं अडचण येण्याचे काही काम नाही. म्हणून मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिरूप इथे आमच्या त्या अकोला हायवे नंबर 6 तशा पद्धतीने ती डेव्हलपमेंट व्हावी असं मला वाटतं आणि मी तो प्रयत्न करत राहील. पवार साहेबांचं ठीक आहे, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुम्ही म्हणाल त्या विषयावरती करतील, पण अजित पवार तुम्हाला पॉलिटिकल टास्क देतील. ते असंही म्हणू शकतात की बघा अकोला जिल्ह्यात विधानसभेत आपला आमदार गेला पाहिजे, तुमच्या अकोट मतदारसंघाचाच एखाद्या वेळेस तुम्हाला टास्क देतील. नाही, तो विषय आशिषजी नंतरचा आहे. अगोदर तर मला ही संधी मिळाली, निदान मला अभ्यास करता येईल, मतदारसंघाचा अभ्यास करता येईल, कारण अकोला जिल्ह्याचं राजकारण वेगळं आहे. ते कशा भोवती फिरतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. आता अजितदादांच्या बाबतीत जे तुम्ही म्हटलंय की ते तुम्हाला कदाचित टास्क देतील, तसं काही मला असं वाटते गैरसमज करून घेऊ नये. दादा सुद्धा विकासाला खूप मोठं प्राधान्य देतात. काल मी मंत्रालयात दादांसोबत सुद्धा अनेक गोष्टींवर चर्चा केली, तिथल्या भौगोलिक परिस्थितीबद्दल दादांनी विचारलं. पण माझा उद्देश ही विधान परिषदेचा सभासद होण्यामागचा किंवा पक्षाने दिलेली माझी जी काही मला जी काही जबाबदारी आहे त्यामागचा एकच उद्देश आहे की त्या भागातल्या मागासलेला जो काही आपला शेतकरी वर्ग असेल त्याला या मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्यांच्या हिताच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं, उद्योगधंद्याच्या दृष्टीनं काम करणे आणि त्यासाठी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते अगदी सकारात्मक आहेत. म्हणून कृपा करून असा कुठेही गैरसमज करून घेऊ नये कोणी की पवार साहेबांचं डेव्हलपमेंट वेगळं आणि दादा टास्क देतील. भविष्यात देतील ना, निश्चितच काम करणाऱ्याला पक्ष संधी देतो. मला जर माझ्या कार्याची चुणूक वाटली किंवा दखल घेतल्या गेली, त्यांना वाटलं की नाही यांनी इथला शेतकरी डेव्हलप केला किंवा इथं विकासाचा कार्यक्रम राबवलाय, तर नक्कीच पक्ष दखल घेईल. आणि एवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत ठरतं. असं काही चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर जसा अन्याय झाला तसा अन्याय काही आमच्यावर होणार नाही कधी भविष्यात. आमदार झाल्यानंतर मग तुमची जी व्याख्यानं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची असतील किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची असतील, ती व्याख्यानं सुरूच राहतील? माझी ओळखच ती आहे, शिवव्याख्याता हीच ओळख आहे माझी. आता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब खासदार झालेत, त्यांनी काही संभाजी महाराजांची भूमिका सोडलेली नाही, पण मी खेड्यापाड्यात शिवचरित्र शेवटपर्यंत. राजकारण हे चिरकाल टिकत ना, आज मी पदावर आहे, कदाचित उद्या नसेल सुद्धा, पण शिवचरित्र हे पूर्वीपासून प्रेरणा देणारे आहे. फक्त आता पैलू वेगळा असेल, जिथं काही मला बोलावतील. पूर्वी मला जाण्या येण्याचं आणि आता शिवसेनेवरती टीका करून चालणार नाही. माझ्या गोरगरीब मी हे बघा, आता आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र आहोत. आम्ही कुठे टीका म्हणजे बघा, टीका टिप्पणी राजकारणात होतच असते, ती त्यावेळी झाली. पण आता भविष्यात मी सुद्धा प्रबोधनकार ठाकरेंचा एक वैचारिक वारस आहे आशिषजी. मी त्यांची पुस्तकं वाचली, देवळाचा धर्म, धर्माची देवळी वाचली, कोदंडाचा टणत्कार वाचला, भिक्षुकशाहीचे बंड वाचला. हे सगळं मी प्रबोधनकाराचं बाळकडूपे आलेले आहे आणि बाळासाहेब अर्थातच माझं सुद्धा वक्तृत्वाचा आदर्श आहे. त्याच्यामुळे टीका टिप्पणी विधानसभेच्या वेळी झाली ही बरोबर आहे, पण परत सांगतो, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स. ठीक आहे. विधिमंडळ राजकारणामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे, मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. 6 वर्ष तुम्हाला मिळालेली आहेत, एवढी मोठी ही आमदारकी आहे. यात वाहवत न जाता समाज उपयोगी राजकारण तुम्ही करावं,
त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. इथंच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.